नमस्कार मंडळी. नुकताच रिलीज झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला राजा शिवाजी या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात बऱ्याचशा हिंदी कलाकारांसह बऱ्याचशा मराठी कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्याच भूमिकांना सध्या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम पाहायला मिळते. तगडी स्टारकास्ट आणि भव्य दिव्य सेट यामुळे या चित्रपटाचं बजेट 100 कोटीच्या वर सांगितलं जातं. आता यावरतीच स्वतः रितेश देशमुख यांनी भाष्य केलं आहे. याबद्दलच बोलताना रितेश देशमुख म्हणाले, सध्या राजा शिवाजी या चित्रपटाच्या बजेटबद्दल विविध प्रकारच्या चर्चा केल्या जातात. कोणी सांगतं 80 कोटी, कोणी सांगतं 100 कोटी, कोणी सांगतं 150 कोटी. अशा प्रकारच्या सध्या या चित्रपटाच्या बजेटबद्दल चर्चा सुरू आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की एवढं या चित्रपटाचं बजेट अजिबात नाहीये. कारण या चित्रपटात बऱ्याचशा कलाकारांनी मोफत काम केलं आहे. यामध्ये माझ्या भावासारखा असलेला अभिषेक बच्चन यांनी मोफत काम केलं. यासोबतच विद्या बालन यांनी देखील कुठलंही मानधन घेतलं नाही. यासोबतच बोमन इराणी यांनी देखील माझ्याकडनं एक पैसाही घेतला नाही. तर जेनेलिया देशमुख यांनी देखील माझ्याकडनं एक देखील पैसा घेतला नाही. याउलट मी देखील या चित्रपटात अगदी मोफत काम केले. मीडियामध्ये जे बजेट दाखवलं जाते ते अत्यंत चुकीचं आहे. महाराजांचं नाव ऐकूनच या सगळ्यांनी मोफत काम केले. केवळ सगळ्यांपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचावा हाच हा चित्रपट बनवण्याचा हेतू आहे. अगदी लहान मुलांना देखील महाराज कळावे हा हेतू हा चित्रपट बनवताना डोळ्यासमोर होता. जे जे शक्य होईल तेवढं आपण महाराजांबद्दल केलं पाहिजे असं रितेश देशमुख यावेळी म्हणाला. यासोबतच जे काही बजेटबद्दल बोललं जातं ते अगदी चुकीचं आहे असंही रितेश देशमुख यांनी सांगितलं आहे. दरम्यान 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी या चित्रपटाने अगदी 4च दिवसात 40 कोटीच्या वर कमाई केली आहे. त्यामुळे 4 दिवसाची कमाई पाहता आतापर्यंतचा सगळ्यात जास्त कमाई करणारा राजा शिवाजी हा चित्रपट ठरणार आहे असं समीक्षकांचं मत आहे. तर राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.